कुठे हिंमत झाली तुझी गाडी काढायची? काल येऊन आज काय गाडी चालवली असती? रात्री येऊन आता काय गाडी चालवली असती? सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आज आपण जाणार आहे. आज आपली जर्नी खूप मोठी आहे यार. 4 दिवसाची ट्रिप आहे. सो तुम्हाला या 4 दिवसांमध्ये खूप नवीन नवीन बाग बघायला भेटेल. मलाही बघायला भेटेल. कारण यावेळी आपण चाललो आहे MP ला. फर्स्ट टाईम MP ला चाललो आहे आपली गाडी घेऊन. कारण ह्याच्या आधी आपण गेलेलो, ती स्कॉर्पिओ होती. दिल्लीला गेलेलो आपण, पण तेव्हा MP आपल्याला जास्त एक्सप्लोअर करायला नाही भेटला. सो यावेळी आपण जातो आहे आपली गाडी घेऊन. सो चला तर आता ट्रिप स्टार्ट करूया. हां, थोडी हवा कमी झाली, असं डाऊट आहे पंक्चर आहे की काय. आपण एकदा चेक करूया. सो या ठिकाणी पंक्चर भेटला. एक 2 वेळा ट्राय केलेलं पंक्चर शोधायला, पण भेटत नव्हता. आज भेटला. मुंबईमध्ये मेट्रोची कामं वगैरे जास्त, म्हणजे ते बॅरिगेटर वगैरे लावतात ना, ते काढल्यानंतर त्याची खिळं वगैरे तसेच राहतात. नाही, जुनं पंक्चर आहे आपलं. हां, काय लागेल नाही, जुनं लीक झालं ते. खाल्लं ना, खावा. हे नाही कोणी नाही खाणार आता. आम्ही खाल्लं तेवढं. तुम्हाला दिले ते. अच्छा. नाशिकचे पेरू असतात ना, फेमस. नाशिक पेरू, द्राक्षे. बसता येते का बेटा बरोबर? नाही, जातो ना मी. काय त्याच्या मस्त झोपून जातो. झालं ते लक्षात आलं तुझ्या. तू ते काय शूट करत होता का? मी ब्लॉग बनवतो. ट्रिपला असं केलं ना. मी तुझे ब्लॉग बघतो. मग तो काय कॅमेरा आहे का तो? हो, हा कॅमेरा आहे. अच्छा, आता ते याचा बनवायला उघडा आपण. हा, कशाचा? 52 गजाचा. 84 फूट उंच मूर्ती आहे. होय का? हो, आता आपण चाललो तिथं. 84 आहे ना. 52 गज. 52 गज. देवस्थान आहे का ते? हा, ओके तो जैन तीर्थक्षेत्र आहे ते. ओके. आता सर्व जैन तीर्थक्षेत्रच आहे, फक्त ओंकारेश्वर आहे. ज्योतिर्लिंगामधलं. हो हो हो. कोणीतरी मला म्हणे उज्जैनला जा. मग उज्जैनला गर्दी आणि
तुषार गाडीत पाठवले कार्पेट तुषार नर्मदेचा एवढासा तरी दगड घेऊन येतो नदीचा गोटा. घरात पाहिजे. आपण जळगावला होता आपला किती दिवस. तात्याकडे अजून आहे. त्याचं काय असं महत्व आहे? महत्व म्हणजे बा आता ती आता पवित्र नदी आहे ना, हा हा ज्योतिर्लिंगामधली. तिला रात्रीच पाठवले काल त्यांच्या ते बाईक मधले मला आणायची आठवण नाही रे. गोळ्या जायचं परत. आता हे या हायवे झाल्यामुळे असे काही स्टोर राहत नाही. तो सुखसागर मध्ये जा म्हणे का तो. मला सासऱ्याचं आहे म्हणजे काय आहे? काळेच्या सासरे. त्या काळ्याचं सासऱ्याचं दुकान आहे ते सुखसागर. त्याचा मित्र तो काळे. म्हटलं मागच्या वेळेस गेलो होतो बुवा, आता नाही जात. धुळ्याच्या जवळचं म्हणत होतं. हे पण त्यातच आहे. नाशिक नाही, मालेगावच्या दिवसात. ते म्हटलं ना सुखसागर. तो खासून खाजाच आहे तुझा मित्र आहे तो. अरे तो म्हणजे त्याने गीत गायचं तूप जवळ अर्धा किलोचं पाठवलं. 1 किलो. 1 किलो मागे. अरे त्याची अरे इथं आम्ही यायला जात होतो, उस्मानाबादला जायचं होतं, तर याची गाडी लहान होती याची, तर त्याने मोठी गाडी देऊन दिली. हा याची गाडी तिथं ठेवली मग त्याची आणि गाडी त्याची गाडी घेतली त्यानं. मोठी गाडी दिली. आणून दिली आणून दिली. रस्त्यामध्ये त्या जिथं हे संपतं तिथं. हे दोन्ही तिन्ही पोरं त्याला काही नाही म्हणत नाही. त्यावेळी आपण तुषारानं आपण आलतो त्यावेळी काय गाडी येऊन त्रास आपला याच्यात गर्दी होती सिटीमधून. ब्रिज बंद होते. दोन वेळा झालं ते. नाशिक सिटीत एंट्री केली आणि ती ओव्हरब्रिजच बंद. सो मित्रांनो, मुंबईपासून आता आपलं एक 200 किलोमीटर रनिंग झालेलं आहे आणि आता हा दुसरा ब्रेक घेतलेला आहे. तिथे आपण पंक्चर काढला. तिथून आता इथे गुळाचा चहा आहे, स्पेशलिटी बघूया काय आहे. ते चहासाठी ब्रेक घेतला आता. मित्रांनो, गुळाचा चहा पिल्याने ब्लड शुगर चांगलं राहते. सांधेदुखीला खूप चांगला, अतिशय उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि गुळाचा चहा म्हणजे सर्व आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे दमा, खोकला यासारखे विकार होत नाहीत.
केमिकल युक्त साखरे पेक्षा गुळाचा चांगला असं मला तरी वाटतं. कंप्लेंट करते. आवडत मग तिकडं घ्यायचं पण नाही का आता. छान आहे, छान मस्त आहे. सो मित्रांनो, फायनली आपलं आता जवळजवळ 300 किलोमीटर झालेलं आहे. अजून 150 किलोमीटर बाकी आहे. आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि ते जेवायला वगैरे थांबलं हायवेच्या बाजूलाच, कारण घरूनच जेवण आणलेलं. आणि हेच भारी वाटतं, घरून जेवण वगैरे आणलं, नाश्ता आणला ना की हॉटेलपेक्षा एक मस्तपैकी असं बघू शकता झाडाखाली एकदम नेचरमध्ये. ते एक मंदिर आहे छोटंसं, त्या मंदिरमध्ये एकदम हवेशीर जागा आहे, जेवायला चांगलं आहे. सो बघूया काय वाटतंय. सो हे छोटंसं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे मला पण काही आयडिया नाही एवढी, पण बघूया. ते कामगार आहे झोपले. भाई ये कौन सा गाँव है? ये मेरे को भी नहीं पता, वो ऑपरेटर है. अच्छा, वो जीसीपी चला दो, रोड का काम चलेगा क्या? हाँ. कहाँ से हो वैसे? शिरपुर के हो. शिरपुर कहाँ पे आया? यहाँ से 35 किलोमीटर है. अच्छा, मतलब वो इंदौर, मतलब एमपी की तरफ. एमपी की बाजू. एमपी बॉर्डर कितना दूर है ऐसे? ऐसे पड़ेगा तुमको वहाँ से 120-220 क्या ऐसे देखता मेरे को. ओके. वहाँ से नज़दीक आता एमपी. अच्छा. 50 आता है शिरपुर से. यहाँ से ज़्यादा होगा 120 to 150. राबता. नाही ग, गुळगुळीवाला वेगळा राहता. मसनजोगी म्हणजे ते भस्म लावायला कपडे रंगी. हा, मसानजोगी. काय नाही घरात ती पोचले का तुम्ही थर्ड फ्लोअरला सफायचं. हां, ते थेरेलॅक बिल्डिंग. हां हां, नागोरीच्या बाजूला ते एक वड्याचं दुकान आहे. तर तीच ते वड्याचं दुकान जिथे आहे तीच बिल्डिंग जी आहे तीच ग्रीन कलरची बिल्डिंग आहे. ठीक आहे, तिथं गेट आहे. मला एक इथे ना असं सायलेंट चाललं
5 दिन का. पुढे एक गाडी पण पडली. त्याच्या समोर दिसतंय बघ. हा. हा काढतो की त्या गाडीला तिथे म्हणजे आपल्या पटकन इकडे यायला चांगलं वाटलं. पण हा घुसण्याचा प्रयत्न करतो इकडे आता. दुसराच लागणार त्याला. कारण की एकदा हेवी गाडी उभी राहिली ना की परत तिला हा इथं उंदराच्या गतीनं चालतो. जाऊ शकत नाही तो पाहत आपलं बोरवली सारखी परिस्थिती आहे. नाही म्हणतो ते मोसम तुटेल त्याचा. चालला आता दोन्हीकडे दोन चालणार बोलत. दुसरे एखादा काही काही गणपती तो लोड नाही आहे मला वाटतं त्याच्यात कमी आहे. हे इकडे आहे आता. हा काय एवढासा डोंगर आहे तो. घाटात नेहमी आता दिवसाचं एवढं रात्रीचं किती असेल. काय प्रॉब्लेम असेल आधी असं सारा वाटत पण आताच परिस्थिती आहे. अरे बापरे ते तर काही गर्दी नसतं जात. आता आल्यामुळे. ट्रक वगैरेचीच गर्दी असते जास्त. कोणी आता जात नाही जास्त.
आता 2 किलो सुटतो. ते एवढं सोपं असतं तर 2 कशाला चिटकवलं असतं ते. घासून काढला पाहिजे. रोडवर आपलं जे आहे ना नेल्ली रोडचं ते खालचा काच पण बघावं लागेल ना ते पण तर प्लास्टिकच आहे ना. निरम्याचं पाणी किंवा साबणाचं पाणी जरी भेटलं ना हां तरी ते निघेल. बॉर्डरवरती भेटलं. आता भरपूर हा कणके जायचा ना आम्ही पाहायचा ना. सो मित्रांनो, मी आता आहे MP मधून आतमध्ये आलो आहे. बाउंड्री वगैरे क्रॉस केले आणि साहू ऑटो सर्व्हिस अदानीचा CNG पंप आहे, इंडियन पेट्रोल पंप वरती. तर मला टेन्शन आलेलं की मुंबईवरून निघाल्यानंतर बोललो नाशिक लास्ट CNG भेटेल. पण जेव्हा मी मुंबई आग्रा हायवेवरती आज पहिल्यांदा CNG गाडी घेऊन आलो आहे. कारण की याच्या आधी आलेलं ते डिझेल गाडी होती स्कॉर्पिओ. तुम्ही ब्लॉग वगैरे बघितलाच असेला दिल्लीला गेलेलो. सो आज मला असं भारी वाटलं कारण की मी एक्सेप्टेशन केलं नव्हतं की CNG भेटेल सगळीकडे. पण भेटलं आपल्याला. जवळजवळ आता MPच्या बॉर्डरच्या आतमध्ये आलो आहे आणि CNG भेटलं आपल्याला सगळीकडे. आणि असं पण नाही की रेट जास्त आहे. आता इथं 92.70 रुपये 70 पैसे पर kg रेट आहे आणि इझिली अवेलेबल होतो आहे MP मध्ये पण. सो मी तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट करा, मी लोकेशन वगैरे शेअर करतो. राईटला जायचं आहे ना. आणि बाउंड्रीच्या एवढं आपण आतमध्ये आलो पण एक पण पोलीस दिसले नाही रोडवर. नाही काहीच नाही, कुठंच नाही दिसली. महाराष्ट्रात आतापर्यंत दुसरी बाहेरची गाडी 10 वेळा अडवली. काश्मीरला गेलो तर 2-2 मिनिटावर पोलीस होते. काश्मीर ठीक आहे, नाही इतके होते तिथे बंदुका घेऊन. ते आर्मी असते. आणि आम्ही आलो आणि 10 दिवसात 15 दिवसात ते आला तिकडे. सीलच झालं पूर्ण ते. होय का? हे मागे ते पहलगाम attack बॉम्ब झाला स्फोट ना. त्याच्या 10 दिवस गोळीबार आधीच झाले. ते आम्ही लोकांना जाऊन मारलं ना. हा गोळीबार झाला. तेव्हा का? त्याच्या 10 दिवस आधीच आम्ही तिथून आलेलो. अरे बापरे. आणि जिथं ते झालं तिथंच आम्ही होतो. त्या स्पॉटला गेलो होतो आम्ही त्या तिथं spot ला. गेलोच होतो. अरे बाप. आता अजून लोक घाबरतायत. हा, जायला. घाबरते नाही तर काय आता. आता असं इकडे लेफ्टला हा. हा इथं थोडंसं फ्रेश आहे. इथं काहीतरी चाट चूट तरी भेटून जाईल आपल्याला. काहीतरी असं म्हणजे भेटेल ना, चाट भेटेल. कुठेही भेटेल MP मध्ये. कारण हे लोक खूप आहेत ते. इकडे पण चहा आहे, ते गुळाचा बघ चहा. किती हरभऱ्याचे. हा. ते अरबी वाटतं मागचं झाडं लागलं. तिथून लेफ्टला. आता एवढं शेतात बघितलं तू त्याच्या हरभराचे तर मग ते काय स्वस्त असणार आहे तिकडे. हो. आपण घेऊन जाऊ. जाताना घेऊन जावं. तेच म्हटले. जाताना कुठे घेऊन जाणार आहे. पपईचा बघ ते- काय कलर आहे मस्त एकदम. हिरवा पपईचा मस्त पपई. रेड कलर एकदम मी म्हणत होते पपईचा. आपण घ्यायचं काही पण आता उशीर होऊन राहिला. नंतर सकाळी सकाळी घेऊन मस्तच होता. आता मग असं थांबायचं आहे मग मला वाटलं तर नाही मस्तच ना, कलर होता आता एकदम. जेवण नाही झालं ना, एक खाऊ. मग थांबता येतं 2 मिनिटं काय असं एकदमच आपलं तू म्हणली ते थांबवून टाकू. कॅट टू कॅट. नाही ना त्यांना थांबायचं तेव्हा थांबणार.
बघा तुम्ही म्हटलं तर युटर्न घेतो युटर्न पण घेतो. गेला आता चालू त्या याच्यामध्ये मालेगाव मध्ये मस्त होते ते डाळिंब 45%. 440 ये 40%. इथून थोडं सरळ जाऊन मग left. 4450 ये जो है ये अमोनियम है, अमोनियम सॉल्ट है, अमोनिया कॉस्टिक की जगह पे अमोनिया यूज किया. हाँ 40% बन जाएगा. यस यस सुन 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 बघा ना किती बसलेत गाडीत, काउंट करा. बापा त्या आधी असं वाटलंच नाही की माणसं आहेत, माल भरल्यासारखं वाटलं. वाटलं मला. त्याच्यात ते अरे बापरे, मला 25-30 जण तरी आरामात असतील. मला वाटतं ते हालते इथे अशी ते दिहाडी मजदूर असलेले. मयुरी कमोडचं होतं तिथे. गुडनेस, तुझ्या जळगावला आहे का असं जागोजागी लावलेलं आहे? काय माझं कशात जळगाव राहिला आता ते. मग जळगाव, आमचं जळगाव मोठं होतं म्हणे याच्यापेक्षा. आता होतं म्हटली मी. आता आता आहे आम्ही का? ठाणेकर झालोय, चालली ठाणेकर. का आता? है ना, हम्म? ठाणेकर झालोय आता. ठाणेकर झाले आता. पाहिजे तसंच आहे. नुसते ट्रक मध्ये लोक लागते. सांगतो त्यांना नाही तर- राईट आहे. 200 मीटर वरून राईट आहे. 5-1 मिनिट नाही लागणार 200 मीटर जायला. चालायला बी 5 मिनिटं नाही लागत 200 मीटर. तुम्ही सांगा ना मग. राईट. ते 15 किलोमीटर चालत येणार होते ना. विधी ना, आता तिचा आवाज वाढला. आता तसं काही काय घ्यायचे का ते वगैरे? सांग पटकन ना. घेऊन थांबा घ्या, बाजू. घेऊन घ्या, घेऊन घ्या बाजू. नाही चांगले पप्पा ते. नाही नाही खेळ नको काही चांगले नाही आहेत. विनाकारण त्रास होतो. कशातून? शिटे नाही ना त्याला. अरे यार जे चांगलं असतं तेव्हा घ्यायचं ना. आता नाही चांगलं तर आता कशाला तुम्हाला घ्यायचं? समजत नाही का घ्यायचं? कशाला? कोणाला? तुषारला म्हटली मी, तुम्हाला नाही हा म्हटली. तुला तर 4 वेळा चहा बनवत अरे नाही. चहा नाही, त्यांना ऍसिडिटी होते. एवढसा घोटभर. मग काय झालं? आई मी तुला आणून इथे दिलं जेवायलाच त्यावेळेस. भेटेल. मी थांब तुला करतो. अरे नाही मला काही जेवायचं नाहीये. माझा काही नाही जेवायचं नाही, तू आता थांबूनच घ्या. ते काय ही गाडी आहे का काय प्रकार आहे? रिक्षा आहे. त्याच्यात बी माणसं मालगाडी. बसवून घेऊन जायचं बेटा. तुला माहिती शेतातल्या सामान आणायला. इथं नाही पण हे असं सायकल काय नाही आता आहे. त्याने सामान लावलं त्याला. नाही त्याच्यात बुलेट आहे तिची. लावली त्याची सायकल नाही, बुलेट बुलेट आहे. नुसतं गाडीला लावलेलं आहे ते काय? चौथा टेम्पो. बाईक प्लस ट्रॅक्टर आहे. बाहेर येऊन बी काय खायचं बाई, आहे हे काय लोकं दिसत बघ नाही किती- मला. बा काउंट करा, आता काउंट करा. सरळ सरळ. विचारू का त्यांना ड्रायव्हरला कितने लोक रहेंगे? 70-80 तरी आहे कमीत कमी. नाही का? गाव 50 किती? आहे. 10-15 तर खालीच उभे 35, आहे. 40, तरी 35 वरचं एक बॅग लाख, आहे. 30 लाख होते. बाई बी सांगते 70-80 काय ते काय. 10-15 खाली उभे आहे तरी वरचं पॅक होतं ते. अगं उभे राहिलं तर एवढी काय एवढी ती गाडी अरे आणि आहेत ते बारके बारके सगळे. आपल्यासारखे नाही. एवढे बारीक की एवढे बसते. बनतात ते. त्यांना थोड्या वेळा करता जाणं असतं तेवढ्या करतात ऍडजस्ट. काय खात असतील हो एवढे बारीक पाय? विचारूनच जातात. आणि खाण्यापेक्षा आपल्यापेक्षा जास्त खातात पण घाम गळतो त्यांचा. हा, कष्ट करतात. हा फिजिकल हे आहे. ऍक्टिव्हिटी जास्त आहे. हा आपल्या मेंटल आहेत. हा. इकडे पण बीजेपी सत्ता आहे, तिकडे पण बीजेपी सत्ता आहे. एक एसटी दिसली रे आपल्याला. गव्हर्नमेंट बस नाही घडली. हो. ऑटो पण काही दिसतच नाही जास्त असं काही. असा प्रायव्हेट ऑटो काही. आपल्या इथे जागोजागी उभे असतात. तिथे तर स्टँड ते
एका माणसानं एका रिक्षामध्ये 27 लोक आणले होते. बापरे. हा कुठे इथे? हा त्या तिथं कोद्या याच्या तो ट्रॅफिक वाल्यानं त्यांना पकडलं, बाजूला उभं केलं. मग तो त्यांचा हेड कॉन्स्टेबल आला. तो म्हणे मी तुला सोडून देतो म्हणे, तू मला फक्त कसे बसवले सांग म्हणे. माझ्या समोर बसव. अरे त्यानं ते असे दोन तो झाले, इकडून एक पडी इकडून एक पडी, त्याच्या जवळ पडी मागे पडी, त्यांच्या मांडीवर दिवस कोणाच्या मांडीवर, एका रिक्षामध्ये 27 जण. हो ती डुक्कर रिक्षा होती. ते शॉकच झाला असेल बघ. हो म्हणे मानलं म्हणे भाऊ तू. आणि त्यानं त्या पाट्या भराभर अशा त्याला काढून टाकल्या त्या खाली. तर म्हणे एवढे जण बसवले म्हणे, तू मला बसवून दाखव म्हणे आता. तिथेच जेवून घेतलेलं परवडेल नाही आपल्याला, कारण इथे काही दिसलंच नाही हॉटेल आपल्याला काही. इथे पण जे तुम्ही हरभरा खाऊन झोपायला तो पण भेटला पाहिजे तिथे. काय तर तिथे जिथे जाताय ते उघडं तर पाहिजे नाही. आता 6 वाजले ना, काही नाही धर्मशाळेला. 7 वाजेपर्यंत असतं. आणि इकडं असं पर्यटक वाटत नाही, त्यामुळे आपल्याला भेटेल रूमचं असं फुलबिल व्हायचं. नाही नाही बाहेर असेल काही टपरे गित्रे असं वाटतं मला कदाचित. ते लागते कमान द्रव्यावरून भिन्न असतं. द्रव्य आणि काय हा ते तर तुमचे वेद आहे, ते स्त्रीवेद, पुरुष वेद, नपुसक वेद, हे वेद आहेत. वेद म्हणजे भेद. हा आता हा पुद्गल कसा आहे, म्हणजे पुद्गलाचा म्हणजे संचय झाला की ते द्रव्य तयार होतं कोणतंही. आणि ते नाही तर मग कसं आहे, जर पुद्गल एवढंच राहिलं असतं, विस्तारित झालं नसतं, तर गर्भज अवस्थामध्ये जे बाळ तयार होतं ते शेवटपर्यंत तसंच राहिलं असतं. म्हणून कालमानाप्रमाणे पुद्गल हे पुद्गल द्रव्य यांचं प्रसारण होत असतं. आणि हेच समजलं तर तो तुमचा द्रव्यानुयोग होतो. म्हणून प्रत्येक द्रव्य त्यात भिन्नता असते. आणि द्रव्याचे जे मूलगुण असतात ते मूलगुण कधीच बदलत नाही. जसं पाण्याचं आता आपण म्हणतो हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या संयोगानं पाणी तयार होतं. आता ऑक्सिजनचे गुणधर्म वेगळे आहे, हायड्रोजनचे गुणधर्म वेगळे आहेत, आणि त्याच्यापासून जो संयुक्त द्रव्य तयार झाला द्रव्य, त्या द्रव्याचे गुणधर्म त्या दोन्हीपेक्षाही भिन्न आहे. एक द्रव्य स्वतः जळतो आणि दुसरा जळण्याला मदत करतो, आणि त्याच्यापासून झालेलं संयुक्त हे आग विझवते. अरे भाऊ इथे तर शाळा इथं गावात हे झालेलं आता 10 वर्षात बरीच प्रगती झाली नाही. 10 वर्षापूर्वी आलेला तुम्ही इथे? हा आधी रूप ठेवावं लागेल. हो ना, बघू ना काय तर आता. कोणीतरी इथं काय करायचं बेटा? छान आहे जागा. महाराजांनी सांगितलं तुम्हाला चला पुढे भरपूर आहे, भरपूर आहे. ते सांगितलं तिथं काही हे करायची गरज नाही. हे इथं उभे करू ना. वाव. पण इथे जवळपास भारी आहे. असेल तर इथेच थांबायचं.
हा इथंच थांबू इथं थांबू नये इथं पार्किंग आहे ना जैन मंदिर आहे ना. हा हा हो खूपच सो मित्रांनो फायनली आता 6 वाजलेत, इव्हिनिंग झालं आहे आणि आपण पोचलो आहे. बघितलं तुम्ही आता येताना घाट वगैरे आहे इकडे यायसाठी. आणि जिथं आलो आहे ना खूप छान असं जैन मंदिर आहे, सिद्धी क्षेत्र. आणि हा एरिया जो आहे हा 52 गजाजी म्हणून आहे MP मध्ये. इथे आलो आहे, तुम्हाला दाखवतो. हे आता आपण एक्सप्लोअर करू व्यवस्थित. आता सध्या पार्किंगला इथे गाडी लावली आणि आता रूम वगैरेचं बुकिंग वगैरे करून स्टे करून तुम्हाला उद्या सकाळी मॉर्निंगला पूर्ण टूर देतो. खूप भारी लोकेशन आहे हे. त्या साईडला पूर्ण मंदिराचे स्ट्रक्चर वगैरे खूप भारी वाटत आहेत. प्रसन्न आहे इकडे असं वातावरण. आतमध्ये पूजा चालली आहे. चला तर आपण हा ब्लॉग इथेच थांबवूया आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज आपला पहिला दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. सो सगळं आता उद्या परवा 2 दिवसामध्ये एक्सप्लोअर करू आणि भेटू तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सो मित्रांनो आम्ही 6:30 वाजता पोचलो आणि जेव्हा बुकिंग करायला गेलो त्यावेळी समजलं की जेवणाचं टायमिंग 7 ते 6:30 आहे. 1 तास फक्त जेवणाचं टायमिंग आहे. त्यामुळे आम्हाला जेवावं लागलं फ्रेश व्हायच्या आधी. नंतर जेवण बंद होईल. तिथं असं मानलं जातं की सूर्यास्त व्हायच्या आधी आपल्याला जेवण करावं लागेल. आणि नंतर सूर्यास्त एकदा अंधार पडला की नंतर जेवण नाही भेटत. आणि आम्ही शेवटचं आहे. आम्ही थोडं अजून लेट झालं असतं तर आम्हाला जेवण पण भेटलं नसतं इथं.